श्यामची आई. कथा 35वी. आईचे चिंतामय जीवन. मी औंध संस्थानामध्ये शिकायला गेलो होतो, परंतु तेथून माझी उचलबांगडी देवाला करायची होती. मी तेथे कसे तरी दिवस काढीत होतो. ते मी काही सगळं सांगत बसत नाही. साऱ्याच गरिबांना तसे दिवस काढावे लागतात. मला माझ्या आईच्या आठवणी सांगायच्या आहे. त्या आठवणींपुरता माझा जो संबंध येईल तो मात्र मला सांगणे भाग आहे. पुण्याला माझ्या मावशीजवळ माझा सर्वात धाकटा भाऊ सदानंद होता. पूर्वीचा यशवंत आता पुन्हा आईच्या पोटी आला असे आम्हा सर्वांना वाटत असे. परंतु प्लेग मध्ये पुण्यास एकाएकी सदानंद आम्हाला सोडून गेला. दत्तगुरु दत्तगुरु म्हणत गेला. ते पहा मला बोलावीत आहेत, मी जातो असे म्हणत तो गेला. मी औंधला होतो. तेथेही प्लेग सुरू झाला. एक सोन्यासारखा मुलगा गेला व दुसरा दूर तिकडे एकटा. तेथेही प्लेग आहे हे ऐकून माझ्या आईचा जीव खालीवर होत होता. सदानंदाचे दुःख ताजे होते. किती दिवस झाले तरी तिच्या डोळ्याचे पाणीच खळेना. परंतु ते दुःख कमी होत आहे तो तिला माझी चिंता जाळू लागली. चिंतामय तिचे जीवन झाले होते. प्लेगमुळे औंधची शाळा बंद झाली. बाहेरगावच्या विद्यार्थ्यांनी निघून जावे असे सांगण्यात येणे. मी कुठे जाणार? पैसे तरी जवळ कोठे होते? मी माझ्या जवळची घोंगडी विकली, काही चांगली पुस्तके विकली, 5 रुपये जमा झाले व पुन्हा औंध सोडून मी निघालो. 2-3 महिने शाळा बंद राहील असा अंदाज होता. मी हरणे बंदरात उतरलो. गाडी ठरवून पालगडला गेलो. पहाटेच्या वेळेस मी गाडीतून उतरलो. वडाच्या झाडावर गरुड पक्षी आले होते. ते मोठ्याने ओरडून गाव जागा करीत होते. आजूबाजूला भुपाळ्या, कुठे वेद पठण ऐकू येत होते. मी भाडे देऊन माझ्या कवाडामध्ये शिरलो. मला वाईट वाटत होते. मला पाहिल्यावर आईला धाकट्या भावाची पुन्हा जोराने आठवण येऊन ती रडेल अशी भीती वाटत होती. हळूहळू मी अंगणामध्ये आलो. अंगणावर ओटीवर आलो. घरात आई ताक करीत होती आणि ताक करताना शांतपणे कृष्णाचे गाणे म्हणत होती. गोड मधुर प्रेमळ गाणे. मी ओटीवर ते गाणे ऐकतच उभा राहिलो. दार लोटण्याचे धैर्य होईना. परंतु किती वेळ उभा राहणार? शेवटी दार लकटले. थाप मारली. कोण? आईने विचारले. मी श्याम असे उत्तर दिले. श्याम आला रे माझा बाळ, आले हा असं म्हणत लगबगीने येऊन आईने दार उघडले. आईने मला पोटाशी धरले. देवांना नमस्कार कर, मी त्यांना गूळ ठेवते हा, आधी बस. किती रे तुझ्या वाटेकडे डोळे लावले आहेत. त्याला देवाने नेले म्हटले, दुसरा दृष्टीस पडतो की नाही असे म्हणताना आईचा कंठ भरून आला आणि मीही रडू लागलो. वडील शौचास गेले होते. ते अंगणात येताच आई पुढे होऊन म्हणाली, श्याम आला हा आपला, आत्ताच आला. ते पाय धुवून आत आले. मी त्यांना नमस्कार केला. श्याम गणपतीवर आवर्तने करीत होता. आला शेवटी, खुशाल आहेस ना? सदानंद गेला असे म्हणून त्यांनी डोळ्याला उपरणे लावले. नीट जरा अंथरुणावर, बाहेर थंडी आहे आई मला म्हणाली. मी कपडे काढले. चूळ भरून आईच्या अंथरुणावर निजलो. आईची चौघडी अंगावर घेतली. चौघडी नसून जणू आईचे प्रेमच मी पांघरलेले होते. मी जणू आईजवळ तिच्या कुशीतच निजलो होतो असे मला वाटत होते. त्या दिवसाचे ते पहाटेचे आईच्या अंथरुणावर निजणे, तिच्या पांघरुणामध्ये निजणे ते अजून मला आठवते आहे. कितीतरी वेळा रात्री अंथरुणात असताना मी माझ्या आईच्या कुशीमध्ये आहे हा विचार मी करीत असतो. ही भावना माझ्या जीवनामध्ये भरलेली आहे. आईचे हात माझ्या भोवती आहेत असे कितीदा तरी मला वाटत असते आणि मी घहिवरतो. घरी येऊन नव्याचा जुना झालो. धाकटा पुरुषोत्तम घरातील व गावातील हकीकती सांगत होता. मी त्याला माझ्या गोष्टी सांगत होतो. औंधला कवठाच्या फळाच्या बाबतीत माझी फजिती कशी झाली हे त्याला मी सांगितले. कोकणामध्ये कोंबडीच्या अंड्याला कवठ म्हणतात. कोकणात कवठाची फळे नाहीत. औंधला एक मित्र मला म्हणाला, तुला कवठ आवडते का रे? मी त्याच्यावर संतापलो. माझे मित्र त्याला हसले. औंधला तळ्यात एक दिवस मी कसा बुडत होतो, तेथील यमाईचे देऊ, रानातील मोर सारे त्याला सांगत होतो. पुरुषोत्तमही कोणी पाटीलवाडीचा मनुष्य पसाऱ्याला गेला असता साप चावून कसा मेला, कोणाची गाय चरताना पान लागून कशी मेली वगैरे सांगितले. गोष्टीमध्ये असे काही दिवस गेले. आता जवळजवळ महिना होऊन गेला तरी औंधची शाळा उघडली नव्हती. माझ्या वडिलांना ते खरे वाटेना. तिकडे माझे जमत नाही म्हणून हात हलवीत परत आलो असे त्यांना वाटू लागले.
अशी शंका त्यांच्या मनामध्ये दृढावत होती. एके दिवशी रात्री पुरुषोत्तम जवळ गोष्टी बोलत असताना मी अंथरुणावर पडलो होतो. दोघे भाऊ प्रेमाने एका पांघरुणामध्ये निजून बोलत होतो. एकमेकांच्या अंगावर आम्ही प्रेमाने हात ठेवले होते. गोष्टी ऐकता ऐकता पुरुषोत्तम झोपला आणि मलाही झोप आली. परंतु एकदम दचकून जागा झालो. कुठून तरी उंचावरून पडलो असे स्वप्नात पाहिले. मी जागा झालो तेव्हा पुढील संवाद माझ्या कानावर पडला. आई गोवाऱ्या निशीत होती. दुसऱ्या दिवसाच्या भाजीची तयारी चालली होती. वडीलही गोवाऱ्या निवडीत होते. हाताने काम चालले होते व उभयता बोलत होती. त्याच्याने तिकडे शिकणे होत नसेल म्हणूनच तो आला. प्लेगची सबब सापडली, अजून का शाळा उघडली नसेल असे वडील म्हणाले. तो खोटे का बोलेल? त्याला तिकडे हाल काढावे लागतात तरी सुद्धा तो परत येणार नाही. जेथे फुकट खायला काही तो राहायचा नाही. मी राहू देणार नाही असे माझी आई माझी बाजू घेऊन बोलत होती. त्यावेळेस तो गोपाळ पटवर्धन रेल्वेमध्ये लावून देणार होता. बरे झाले असते. या दिवसामध्ये नोकरी तरी कुठे आहे? परंतु तुझ्या मायलेकरांना पसंत पडले नाही, वडील पुन्हा म्हणाले. पण इतक्यात त्याला नोकरी करायची नाही. तो शिकेल, तो तेथून जाईल. तो घरबशा होणार नाही. खायला काळ आणि भुईला भार तर अजिबात होणार नाही, आई म्हणाली. तुला तुझी मुले नेहमीच चांगली वाटतात. शेवटी माझेच खरे होईल. तिकडे जमत नसेल म्हणूनच तो आला असेल. एक दिवस बिंग बाहेर पडेल. वडील आपलेच म्हणणे पुढे चालवित होते. शेवटी माझ्याने राहावे ना. मी अंथरुणात उठून बसलो आणि म्हणालो, भाऊ मी काही चोरून ऐकत नव्हतो, पण मी एकदम जागा झालो. तुमचे म्हणणे ऐकले आणि मी उद्याच इथून निघून जातो. मग औंधला प्लेग असो वा नसो, माझ्यावर जर तुमचा विश्वास नाही तर येथे कशाला राहू? मी केवळ खाण्यासाठी व माशामारी बसण्यासाठी येथे आलो नव्हतो. प्लेग होता तरी मी तेथेच राहणार होतो. जाण्या येण्याचा खर्च नको म्हणून. परंतु परगावच्या विद्यार्थ्यांना तिथे राहू देत ना, आणि म्हणून मी आलो. मी उद्याच जातो आई, मी उद्याच निघतो. त्याचे नको रे म्हणणे मनावर घेऊ. तिकडचा प्लेग थांबू दे, मग जा श्याम. माझे वेडीचे ऐक, आई म्हणाली. मी थांबणार नाही. उद्या येथून माझी रवानगी कर. भाऊ पुन्हा एकदा 10 रुपये तुमच्याजवळ मागितले पाहिजेत, तेवढी कृपा करून द्या. आई चिंता करू नको. देव तारी त्याला कोण मारी. ज्याला जगवायचे त्याला तो रोगाच्या भर साथीतही जगवील, अफाट समुद्रातही तारील. मी म्हटले, तू तरी त्यांचाच ना मुलगा. तुझा लहानपणीचा हट्टी स्वभाव थोडाच जाईल. जा बाबांनो, कोठेही खुशाल रहा म्हणजे झाले. माझे मेलीचे डोळे देव का मिटीत नाही, काही समजत नाही. चांगली सोन्यासारखी पोरे नेतो, आम्हाला रडवायला लागतो असे आई रडत म्हणाली. रात्र गेली, दिवस उजाडला. मी आईला म्हटले, माझे जाण्याचे ठरले आहे. आज नाही तर महिन्याभराने तर जावेच लागणार आहे ना. तू परवानगी दे. शेवटी आईने संमती दिली. दुसऱ्यावर स्वतःची इच्छा ती लादीत नसे. शरणागती हेच तिचे बळ होते. तिने कसलाच हेका धरला नाही. तिचे प्रेम बांधणारे नव्हते, मोकळीक देणारे होते, स्वातंत्र्य देणारे होते. वडिलांवर रागावून मी परत जायला निघालो. आईला रडे आवरेना. एक पोटचा गोळा प्लेगने बळी घेतला होता आणि दुसरा प्लेगमध्ये उडी घ्यायला जात होता. परंतु ती काय करणार? बाप लेकांच्या झगड्यामध्ये ती गाय मात्र रडवली जात होती. मी आईच्या पाया पडलो, वडिलांचे पाय धरले. उभयंताचे आशीर्वाद घेऊन मी निघालो. अभागी श्याम आईचे न ऐकताच निघाला. मी गाडीत बसलो. गड्यांनो, आईचे तेच शेवटचे पार्थिव दर्शन. त्यानंतर माझी आई जिवंत माझ्या दृष्टीस पडली नाही. तिची भस्ममय मूर्ती शेवटी स्मशानामध्ये मी पाहिली. आईला मी त्यावेळेस कायमचा सोडित होतो. तिचे अमृतमय शब्द शेवटचे ऐकत आहे अशी मला कल्पनाही नव्हती. परंतु मानवी आशा विरुद्ध देवाची इच्छा, हे कठोर सत्य मला अनुभवायचे होते. दुसरे काय.